कोकणात गणेशोत्सवाची मजा वेगळीच आहे यार. आणि ना ते अनमॅच आहे, ते कुठे मॅच नाही होऊ शकत, ती वेगळीच मजा आहे. जॉब केला तरी चालेल पण गणपतीला गावी जायचं, तेच तर खरं प्रेम आहे आणि श्रद्धा आहे. गणपती बाप्पा मोरया. नेते आपल्याला छत्र्या वाटतात आहेत आणि आपण छत्री घेऊन एवढं खुश होतो, वा 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 वा, की यार किती चांगला नेता आहे. छत्री वाटतात आहेत, रेनकोट वाटतात आहेत. अरे पण हे रस्ते कोण सुधरवणार, इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता. ह्याच्याबद्दल कोण बोलतच नाही. खरंच लडाख सारखी राईडची मजा आहे की नाही. हा जागोजागी मस्त स्विमिंग पूल पण तयार झाले. थोडं वॉटरफॉलची कमी होती, हे झालं असं मजा आली असते. अजून रोड बनाने में खूप छान वाटतं असं आपला स्पेस टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर केला आपल्या मुंबईच्या रस्त्यांवरती. नमस्कार मंडळी, मी ऋषी पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. काका घाबरले. खरं तर मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. ॲक्च्युली मला वाटतं 3 हप्ते झाले असतील, 3 वीक्स नंतर मी बनवतोय. कोकण नंतर मी परत व्हिडिओ बनवलाच नाही. ॲक्च्युली मग टाईमच नाही मिळाला. माझ्या कॅमेराचा झाला होता थोडा प्रॉब्लेम, पण तो असं सॉर्ट आऊट झालेला आहे. तर म्हटलं आज वेळ आहे तर एक व्हिडिओ बनवून घेऊया आणि तुम्हाला पुढच्या राईडचा अपडेट देतो मी, की आता मी पुढच्या हप्त्यामध्ये कुठे जाणार आहे आणि कोण कोण आहे आपल्यासोबत. आज शनिवार आहे, वर्दळ तर आहेच नेहमीसारखी आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. खरंच मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. जे काही माझी यूट्यूबची फॅमिली आहे, 400 आता आपले 414 सबस्क्रायबर झालेले आहेत. तुमच्या लोकांचे खरंच 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 खूप मनापासून धन्यवाद. असाच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टशिवाय आपण काहीच करू शकत नाही पुढे, काहीच नाही. बोलतात ना, तुम्हीच आपले माझे मायबाप. आणि अपडेट द्यायचं असं म्हटलं तर मी चाललो आहे पुढच्या म्हणजे ह्या येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये गुरुवारी वसुंधरा वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला, जे इगतपुरीमध्ये आहे भंडारदरा साईडला. आणि आपल्यासोबत आहे कुणाल आहे आणि सौरभ असेल आणि अजून एक शुभम एक आहे आपला, पण शुभमचं काय सांगू शकत नाही. शुभम येईल की नाही त्याचं तळ्यात आहे. ऑब्व्हियसली आम्ही वीकडेजमध्ये चाललो आहे, तर मला वाटत नाही सुट्टी सर्वांनाच मिळेल. आता माझ्या बॉसला तर मी म्हणालो की मला सुट्टी पाहिजे, तर त्यांनी मला सुट्टी दिलेली आहे. आणि अशा गोष्टी ना वीकडेजमध्येच एक्सप्लोअर केलेल्या खूप छान आहेत. त्याच्यामुळे कसं टेन्शन नसतं, आपल्याला पाहिजे शॉर्ट्स घेऊ शकतो आणि गर्दी नसेल तर पाहिजे फोटोज वगैरे व्हिडिओज करून तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकतो. त्यामुळे मी तडजोड करून गुरुवारी चाललो आहे. लेट्स सी. मागच्या कोकणच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला, त्यामुळे खरंच तुमच्या लोकांचे मनपूर्वक आभार. असंच प्रेम तुम्ही द्या, जेणेकरून मला अशी बोलतो ना एक काय म्हणू शकतो मग त्याला, एक प्रेरणा मिळेल नवीन व्हिडिओ बनवायची. हिमालयन ह्याच्या अगोदर माझ्याकडे हिमालयनच होती, मस्त गाडी आहे. हा देवा, आज ट्रॅफिक कसलं लागलंय. आपले रस्ते कधी सुधारतील ना ते काय देव जाणे. मला वाटतं देवाने सुद्धा गिवअप केला असेल या गोष्टीवरती. आज पावसाचं काय वातावरण दिसत नाहीये. माझी मुलगी लागली होती मागे की मला सुद्धा फिरायला घेऊन चल. बट तिच्याकडे माझ्या म्हणजे लहान मुलांचं हेल्मेट नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे
अर्थ नाही आहे. परत त्याच्यावरून मला कोण ना कोणतरी ट्रोल करतीलच, कमेंट्समध्ये सांगतील की तू असं घेऊन कसं जातोयस तिला वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे मी अवॉइड केलं. हेल्मेट ऑर्डर केलं पण अजून आलं नाही आहे तिच्यासाठी. पाऊस पडायची शक्यता आहे वाटतं. खूप जाम ट्रॅफिक लागलंय. बाईकचं बरं आहे, एका साईडने आपण गाडी काढू शकतो, लेफ्ट साईडने. पण कारवाल्यांचं काय मुश्किल आहे, काहीतरी झालं आहे वाटतं रिक्षाला. डॉमिनरची चैन वगैरे पण लूप केली पाहिजे मला, कारण मला असं वाटतं मी कोकण नंतर ना लक्ष नाही दिलं माझ्या गाडीकडे. इतका बिझी झालो, कॅमेरा पण माझा बंद होता. त्याच्यानंतर माझे बॉस वगैरे आले होते, आम्ही लोक गुरगाव वगैरे फिरून आलो. गुरगाववरून ते आलेले. त्याच्यानंतर आम्ही लोक सर्व मित्र वगैरे आमचे कलिग्स फिरून आलो. कोकणात त्यांना फिरायचं होतं आणि त्यांना कोकण खूप आवडलं. मला खूप छान वाटलं की दिल्लीतली माणसं इतकी ट्रॅव्हल म्हणजे करून पैसे खर्च करून आपलं कोकण बघायला येतात. आहे की नाही मोठी कॉलर टाईट करण्यासारखी बात. त्यांना खूप आवडलं कोकण वगैरे. ते बोलतात खूप मस्त आहे कोकण. आता त्या लोकांनी परत एकदा प्लॅन बनवला यायचा. त्यांना कोकण कोस्टल रूट आपल्याला एन्जॉय करतो. पण मी बाईक नव्हतो गेलो होतो, आम्ही कारने गेलो होतो. जा दादा जा. रिक्षावाल्यांचं उगाच काहीतरीच असतं. अरे मला असं वाटतं माझी फजिती झालेली आहे. मला असं वाटलं रस्ता खाली असेल, पण मी चुकलो आहे. ऋषी तू चुकला आहेस. आजचा असा ट्रॅफिक लागलाय. मला वाटतं हे मलाडपर्यंत असेल. छान वाटते यार. BE6 मस्त गाडी आहे. खचाखच भरलंय ट्रॅफिक. खालून सुद्धा वरून सुद्धा पूर्ण जाम आहे. आता पप्पा पण आपले येतील. पप्पाची तयारी चालू करायची आहे. कालपासून आम्ही थोडेफार चालू केले, 1 ऑगस्टपासून. मला असं वाटतं 95% सर्वांच्या घरी गणपती गावीच बसत असतील. कोकणातले आपले सर्व असतील मित्रमंडळी, तर गावी जायचा विचार चालला असेल सर्वांचा. कोकणात गणेशोत्सवाची मजा वेगळीच आहे यार. आणि ना ते अनमॅच आहे, ते कुठे मॅच नाही होऊ शकत. ती वेगळीच मजा आहे. जॉब केला तरी चालेल, पण गणपतीला गावी जायचं, तेच तर खरं प्रेम आहे आणि श्रद्धा आहे. मला असं वाटतं 95% तरी मुंबई खाली होत असेल गणपतीला. मला इतकं छान वाटतंय ना. माझे सबस्क्रायबर, मला असं वाटतं जेव्हा मी चालू केला होता 3 months बॅक माझा चॅनल, सबस्क्रायबर्स माझे मला वाटतं हार्डली 32 जण होते. त्यामध्ये माझे मित्र होते आणि माझे फ्रेंड्स अँड फॅमिली होते. मी कधीच कोणाला फोर्स नाही केला की माझे तुम्ही लोक व्हिडिओ लाईक करा, हे करा. मी फक्त माझ्या स्टेटसला ठेवायचो आणि थोडीशी एक रील बनवून
इन्स्टावरती टाकायचो. फोर्स नाही केला की तुम्ही माझं चॅनल जाऊन सबस्क्राईबच करा, लाईक करा. मी नेहमी सर्वांना बोलायचो तुम्हाला जर कंटेंट आवडतं आहे तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. शेअर नाही केलं तर सबस्क्राईब करा. बस एक छोटीशी तुमची हेल्प असेल म्हणजे माझ्यासाठी, जेणे मला प्रोत्साहन मिळेल पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी, जेणेकरून मी गिवअप नाही घेणार. गिवअप तर मी असं पण नाही घेणार आहे. गिवअप घ्यायचा तर चालूच कशाला करायची गरज होती मला. त्याच्यामुळे खरंच तुमचे यूट्यूबची जनता माझी, जे काही तुम्ही जितके जण आहात माझ्यासाठी खूप आहे. आणि तुम्ही मला सपोर्ट करता, माझे व्हिडिओज बघता. तुम्हाला बोर होत असेल मला माहीत आहे, पण तरीसुद्धा तुमचे खरंच धन्यवाद, मनापूर्वक आभार यार तुमच्या लोकांचे. हॅट्स ऑफ, थँक्स. असंच सपोर्ट करत राहा तुमच्या ऋषीला. करेन मी लॉंग राईडसुद्धा मोठ्या करेन नक्कीच. नवीन जागा एक्सप्लोअर करेन, तडजोड करेन. आणि बोलतो ना व्हर्च्युअली तुम्हाला जे तुम्ही जाऊ शकता तुम्हाला व्हर्च्युअली दाखवायचा मी प्रयत्न करेन. मला माहिती आहे मी माझ्या कोकण राईडमध्ये सुद्धा काही चुका केलेल्या असतील, तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही 5Kच्या वरती मला व्ह्यूज मिळालेत. मोठी गोष्ट आहे. 1 तासाचा व्हिडिओ आहे, मी टाकलेला अगोदरच की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तरीसुद्धा खरंच धन्यवाद. वसुंधरा वॉटरफॉलची मी डिटेल माहिती तुम्हाला देईन, कसं कुठून जायचं, कसा रस्ता आहे, काय चार्जेस वगैरे आहेत काय. मला असं वाटतं ऑलमोस्ट जाऊनसुद्धा आले असतील लोकांनी. व्हिडिओ तर भरपूर आहेत, पण मी सुद्धा त्यात बनवेन. आपला यूट्यूब चॅनलवरती आपला व्हिडिओ येईल. नक्की दाखवायचा प्रयत्न करीन कसं जायचं, कसं कुठून ट्रॅव्हल आहे, रस्ते चांगले आहेत की नाही, एक्सेट्रा संपूर्ण डिटेल माहिती देईन मी तुम्हाला. पावसाचा काय नामोनिशाण नाही वाटत आहे. मला वाटत नाही पाऊस पडेल. हालत जाम खरंच खराब आहे रस्त्यांची. मला वाटतं ग्रोव्हर्स मॉल बंद झाला आहे असं वाटतं ना, बंदच झाला आहे. अरे बापरे. आणि हा रस्ता इतक्या वर्षापासून तसाच आहे, अजिबात त्याला काही गेलं नाही आहे. कधी कोण नेता वगैरे जात नसेल का यार इथून? मंत्री वगैरे जात तर असतील यार. मला असं वाटतं जनाचे ना मनाचे तर लाजत नसेल मला असं वाटतं. बघितलं किती मोठे पॅचेस आहेत. गावचे रस्ते इतके मस्त आले. कोकणातले रस्ते तर खरंच खूप छान झाले. मध्ये जर थोडा ना आहे आणि गावातल्या आतमध्ये जसे आम्ही गेलेलो, आता मी बोललो तसं तुम्हाला, काय रस्ते आहेत यार, वा मजा आली. कसं असतं ना, जेव्हा आपण एखादा आपण काहीतरी करत असतो आणि भले तुमचा सपोर्ट नसेल, काही असेल, जो काही माणूस स्वतःच्या ह्याच्यानेच करतो, कोणी त्याला काही हे करत नाही, पाठिंबा देत नाही कुठल्याही गोष्टी करताना. आणि आपण हळूहळू जसं आपण असं हळूहळू थोडी सक्सेस प्रगती वगैरे करतो, तर आपलेच मित्र आपल्याला अनफॉलो वगैरे करतात. म्हणजे खूप लाजिरवाणी गोष्ट वाटते माझ्यासाठी तरी, की जर तुमचाच मित्र काहीतरी करतोय तर तुम्ही ठीक आहे, तुम्ही त्याला थोडं पुष्ट करू शकता ना, का तुम्हीच त्याला अनफॉलो करून तुम्ही त्याला त्याचा बोलता ना डाऊन करायचा त्याचा कॉन्फिडन्स. मला नाही पटत आहे अशा गोष्टी, हे फॉलो अनफॉलो करणं. आयदर तुम्ही फॉलोच करू नका, नाही तर डायरेक्ट तोंडावर बोला की बाबा मला नाही आवडत, तू करतोय ते. त्याच्यामुळे कसं समोरचा पण तेवढा क्लिअर राहतो समोरच्याबद्दल. बघताय गणपती बाप्पा मोरया. आता मला सांगा
खरं सांगतो रोलर कोस्टर सारखी फिलिंग येते असं. हा वरती खालती लिटरली लाज वाटते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बोलायला. याचं नाव दिलं पाहिजे तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पायवाट किंवा सर्व्हिस रोड. बापरे, इतका मोठा पॅच आहे. आता तो मागचा जो पॅच गेला, पाऊस असेल, रात्रीची वेळ असेल, बाईकवाला तिथून गेला ना तो पडलाच पाहिजे. इतका मोठा तो पॅच आहे. अजब वाटतं बाबा. थांबण्यासाठी सिग्नलवर असे खड्डे केलेत जेणेकरून गाड्या थांबाव्यात. मस्त आहे, टेक्नॉलॉजी चांगली आहे पण ॲक्च्युली. इतकी घाई काय बोलू नाही शकत. खूप खराब परिस्थिती आहे रस्त्यांची. स्वामी कधीतरी सुधरावा हे सर्व. नेते आपल्याला छत्र्या वाटतात आहेत आणि आपण छत्री घेऊन एवढं खुश होतो. वा 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 की यार किती चांगला नेता आहे. छत्री वाटतात आहेत, रेनकोट वाटतात आहेत. अरे पण हे रस्ते कोण सुधरवणार? इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता. ह्याच्याबद्दल कोण बोलतच नाही. एक छत्रीमध्ये आपण इतकं खुश होऊन जातो तर आपल्याला फरकच नाही पडत रस्त्यांबद्दल आणि सेफ्टीबद्दल. खरंच
बेकार आहे परिस्थिती. टाईट नसेल ना त्याची वरची तिकीट फिक्स आहे, बाईकवाल्यांचे तर फिक्स. कारवाला एक वेळ तरी वाचतील तरी. कारवाल्यांना काय होणारच नाही ॲक्च्युली, बाईकवाल्यांचा त्रास आहे आपल्या लोकांना त्रास आहे खास करून. असं वाटतं ना लडाखमध्ये आल्यासारखं. हे पण चांगलं आहे तसं, लडाखला जायच्या अगोदर इथे प्रिपरेशन करायला आपण येऊ शकतो. प्रिपरेशन म्हणजे पूर्ण प्रॉपर प्रॅक्टिस, ऑफ रोडिंग सर्व आहे. हे काय जागे व्हा जनता, जागे व्हा, एका छत्रीच्या नादाला लागू नका. माझी मम्मी तर एक दोन छत्री दिली तरी खुश होते, बोले किती चांगला नेता आहे ना, छत्री वाटून गेला. आता मम्मी व्हिडिओ बघेल तर मला शिव्या घालेल, बोले काय बोलतोस तू हा. मग खुश झाली होती ती. एक छत्री तिने अजून एक एक्स्ट्रा मागितली की आम्हाला अजून एक एक्स्ट्रा छत्री पाहिजे, दिली छत्री, खुश. हे कोण करणार आहे मम्मी, बघ जरा. रस्ते कोण सुधरवणार. आता मला मम्मी ना घरी जाऊन तुडवणार आहे. घरी जाऊन माझा व्हिडिओ टाकेल ना, ॲक्च्युली माझे मम्मी पप्पा आहे ना माझे व्हिडिओ मस्त लगेच बघतात. जेव्हा मी टाकतो ना यूट्यूबवरती पूर्ण व्हिडिओ बघतात. पप्पाने तो कोकणचा पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ पूर्ण पप्पांनी बघितला. मला इतकं भारी वाटलं ना, बोललो वा यार चला ठीक आहे, आपल्या आईवडिलांना सपोर्ट आहे ना, मग आपण नक्कीच एक दिवशी यशस्वी होणार. टाईम जाईल पण होणार. मला असं वाटलं कोण बघणार नाही यार, पण बघितला, लोकांनी बघितला व्हिडिओ, मला आवडलं, खूप बरं वाटलं. कोण आहे का, नाही आहे. खरंच लडाखसारखी राईडची मजा आहे की नाही. हा जागोजागी मस्त स्विमिंग पूल पण तयार झाले. थोडं वॉटरफॉलची कमी होती, ते झालं असं मजा आली असते. अजून हमने रोड बनाने में खूप छान वाटतं असं आपला स्पेस टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर केला आपल्या मुंबईच्या रस्त्यांवरती. खरंच सरकारच्या मनापूर्वक आभार की अशी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्हाला हे असे इतके सुंदर रस्ते आणि बोलतात ना लडाखची राईडची प्रॅक्टिस प्रिपरेशन काही म्हणता येईल ते त्याला, ते तुम्ही आम्हाला करून देत आहे. खरंच मनापूर्वक आभार तुमचे सरकार. असेच रस्ते बांधत राहा आणि रायडर घडवत राहा. माझं एक चुकलं की येताना पूर्ण प्रॉपर आता रायडिंग गिअर्स घालून आलो असतो ना, मजा झाली असती. थोडीफार एडिटिंग वगैरे केली असती, लडाख झालं असतं इथे. मस्त एकदम छान वाटतंय मला, पण गाडी चालवायला पण मजा येते. जाऊ दे रे बाबा जरा. आता लडाख झालं, पुढे स्पिती. चला थोडे स्पितीची एन्जॉय करूया. बघा आहे की नाही मुंबईमध्ये स्पितीची मजा. मी आता माझा लडाखला जायचा प्रोग्राम आहे ना कॅन्सलच करेन. 2-3 वेळा इथून येऊन राऊंड मारेन, मजा येईल थोडी, जरा मनशांतीसुद्धा होईल की मला लडाखला जाऊन आलो. वाव ओ हो काय पाहिजे जीवनात अजून असं. कधी कधी कळत नाही मुंबईमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात मुंबई आहे, लिटरली सांगतो. गव्हर्नमेंटचा एक जोक झालं, जोक. मीच काय माझ्यासारखे असे किती व्लॉगर असतील
जे हायलाईट करत असतील हे इश्यू. मला तर असं वाटतं बघत सुद्धा असतील ती लोक. अर आता पडला असता. आता याच्यामध्ये सांगा चुकी कोणाची होती मला ते सांगा. मी काय बोलणार नाही, मला तुम्ही सांगा कोणाची चुकी होती. झालं असतं ना, जोरात पडले असते दोघे पण. नशीब देवाच्या कृपेने काही नाही आलं, त्याने गाडी सांभाळली त्याची. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है? कधी सुधारणार नाही काय माहिती लोक, काय लोक तर. बाप रे, लाईन एवढी मोठी. अच्छी खासी मोठी लाईन आहे मित्रांनो. चला पेट्रोल भरतो. 2 hours later. हा एक सिग्नल आहे ना, कोण पाळत नाही. आज उभे आहेत तर मोठी गोष्ट आहे, इथे थांबलेत ते. बस तर बसवाले, रिक्षा तर रिक्षावाले. घरी जाऊन आता गणपतीची कामं करायची आहे, साफसफाई करायची आहे, मुलगीला फिरवून आणायचं आहे. बघितलं, बोललो ना मी. झालं हे असं आहे. उडून गेलं तर काय करणार आहे, काही नाही करू शकत तुम्ही. चुकी तुमची दिसणार आहे त्यामध्ये. मित्रांनो, व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा, आपल्या मराठी क्रिएटरला सपोर्ट करा. आणि काही मी चुकत असेल तर कृपया करून प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुमच्या कमेंटचा आदर करून नक्की माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन. असंच प्रेम देत जा, असंच प्रेम करत राहा आणि हेल्मेट घालायला विसरू नका. राईड सेफ. आणि हो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाशिवाय आपलं
चांगलं कोणीही बघत नसतं. त्याच्यामुळे आणि स्वतःला हवं तसं जगा. तर मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.